तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहात तुम्ही? आय होप मस्त मजेतच असणार. आम्ही पण मस्त आहोत. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आम्ही पडोय फॅमिली तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर हा व्हिडिओ आहे रविवारी शूट केलेला आहे मी. तर मी रविवारीच तिळाचे लाडू बनवले, कारण आमच्याकडे सोमवारी लाडू बनवत नाही. सोमवारी म्हणजे तिळाचं काही करत नाही, म्हणून मी रविवारी बनवून घेतले. तर बघा, मी इकडे त्याच्यासाठी 1 किलो तीळ घेतले आणि 1 किलो तिळाचं पॅकेट आणलेलं, पण तेवढे नाही घेतले. त्यातले 3 पट घेतले आणि 1 पट ठेवून दिले, 3 पाव. आणि तेवढाच त्याला गूळ घेतला सारखा. इकडे तीळ छान असे मी भाजून घेतले एकदम लो फ्लेवरवर, कारण जेवढे ती तुम्ही कमी याच्यावर भाजलेत आणि जेवढे चांगले भाजलेत तेवढे लाडू छान होतात आणि जास्त दिवस टिकतात. तर मी लाडू बनवायला घेतले. तर हा बघा कसा मध्ये मध्ये करतो. हा काही कामं करू देत नाही मला, असा किचनमध्येच असतो. तर कसं तरी मी ते मग घेतलं आपलं. इकडे मस्त छान असे ती भाजून घेतले आणि ती खूप छान भाजलेत की लाडू छान लागतात टेस्टीला. आणि परत जे आपण पावडर बनवतो ना त्याचं, ते जास्त प्रमाणात बनल्यासारखं होते. असं काही नाही, पण ते दिसायला असं फुलल्या फुलल्यासारखं होतात मस्त. आणि लाडू पण जास्त दिवस टिकतात छान. त्याच्यानंतर मी जेवढे ती घेतले तेवढाच त्याला सोबतीसारखा गूळ घेतला. गुळाला आधी असं चाकून हे करून घेतलं, पूर्ण चाकूने आपला हे करून घेतला. बघा, अशा प्रकारे पूर्ण गुळाला मी चाकून हे करून घेतलं. आणि नंतर थोडेसे तोपर्यंत तीळ पण थंडे झालेत. आणि नंतर मग तिळाला आधी थोडंसं फिरवून घेतलं, म्हणजे पूर्ण बारीक नाही केलं, थोडंसं फिरवलं, जस्ट असं सेकंदच, काही 1-2 सेकंदच फिरवलं. तर बघा पावडर त्याचं असं करून घेतलं. मग त्याला गुळात मिक्स करून छान असं मिक्स करून घेतलं. पूर्ण मिक्स केल्यावर त्याला परत मिक्सरला लावलं. मग असं छान असं ते मिक्स झालेलं, गूळ पण बारीक झालेला आणि तीळ पण ती जी होती ती. आणि थोडंसं आपल्या तीळ असे दिसले पाहिजे लाडवावर, म्हणून मी थोडेसे तीळ ठेवलेले भाजलेले बाजूला, ते टाकून घेतले. तर बघा मिश्रणाला किती वेगळेच असे हे दिसत आहे. आणि थोडंसं विलायची पावडर टाकलेलं, म्हणजे 6-7 विलायच्या मी बारीक केलेल्या, तर त्या घेतल्या टाकून. आणि छान असे नंतर मस्त फिरवून घेतलं. नंतर नाही फिरवायचं, म्हणजे ते थोडेसे तीळ पण त्यात दिसले पाहिजे. असं छान असं मिश्रण तयार झालं. पण मी जेव्हा लाडू बांधायला घेतले तेव्हा मुलं काही बाजूला होत नव्हते, ते माझ्या जवळ आणि माझ्या बाजूलाच बसलेले, ते पण आपले हे करत होते. आणि असे मी छोटे छोटे मस्त असे लाडू बांधून घेतले. तर तुमचे झाले का तिळाचे लाडू? बघा किती छान. आणि एकदम बघा, त्यात तूप पण नाही टाकलं तरी असं वाटतं की तूप वगैरे टाकलं, त्याचा कलर पण आणि छान असे चमकदार असे दिसत होते. तर असे मी मस्त छान छोटे लाडू बांधून घेतले. आमच्याकडे भोगीच्या दिवशी पण नाही बनवत तिळाचे लाडू, आणि सोमवारी तर कधीच नाही, कोणत्याच सोमवारी नाही करत, खात पण नाही आणि बनवत पण नाही. तर बघा मी छान असे, आणि बघा किती छान सॉफ्ट असे झाले, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत म्हातारे पण सगळे खाऊ शकतील. आणि नंतर मग साठी ड्रेस राहिलेला घ्यायचा. त्या दिवशी गेलो आम्ही, पण भेटला नाही मला जसा घ्यायचा होता तसा. मग आम्ही बाहेर गेलो सोमवारी मग हे थोडंसं शूट घेतलं. तर बघा मी त्याच्यासाठी हलव्याचे दागिने आणले आणि असं छान ब्लॅक कलरचा ड्रेस आणला. तर याचा पण व्हिडिओ येईल पौर्णिमेचा छान असा. त्याच्यामध्ये त्याचं लूक तुम्हाला सर्व माहीतच पडेल, बघायलाच मिळेल. तर अशा प्रकारे आम्ही थोडीशी हे केली. तर तुमचे झाले का तिळगुळ? तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.